स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. मिळालं ना सगळ्यांना. शेवटपर्यंत निळवंड्याचे कालवे चालू राहिले, शेवटपर्यंत प्रवरेचे कालवे चालू राहिले, गोदावरीचे कालवे चालू राहिले. गोदावरीचे कालवे आता मोठे केले तुमच्या आशीर्वादानं, महाराजांच्या आशीर्वादानं. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावर दिलेलं आहे. आणि म्हणून कोकणातलं वाहून जाणारं पाणी आता आपण आणतो इकडे. ते 4-5 वर्ष लागतील, तर त्याला खर्च फार कमी नाही आहे. जवळजवळ 94,000 कोटी रुपये खर्च आहे त्याला. किती पैसा कसा उभा करायचा पण पाहू. फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या. पाणी आपोआप येईल तुम्हाला. कोकणातलं पाणी आणायचं महाराज आपल्याला. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी केलेला आहे, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते मला वाटतं या निमित्तानं करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि आनंद होतो महाराज की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण 1,32,937 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. यावेळेला पैसा मोदी 100%. 36,000 कोटी रुपये आपण यावर्षी राखून ठेवले. म्हणजे कोणती निवडणूक नाही. कुठल्या अशा निवडणूक, बऱ्याच वेळा निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आपण घोषणा करतो. आता कुठे निवडणूक आहे का? तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्याच्या प्रति त्यांची असणारी बांधिलकीचा विचार करत ऐतिहासिक निर्णय 36,000 कोटी रुपये कर्जमाफी निर्णय झाला. आपल्या सगळ्यांचे वीज बिल जे होते ते आता झिरो होणार आहे, माफ होणार आहे सगळे. त्यामुळे विजेची चिंता करू नका. बाप कोणाचे 10,000 असतील, कोणाचे. काही लोकांनी कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते. 48,000 कोटी रुपये आपण वीज बिल माफ केले. आता तर वीज बिल मोफत आहे. आता वीज मोफत आहे. काही लोकांच्या तक्रारी आहेत, सात्यता, लोड शेडिंग आहे, अंधारात मुलांचा अभ्यास आहे, आमच्या जेवणाच्या वेळी लाईट जाती. काल मला एक जर म्हटला, साहेब जेवणा लाईट जाते म्हणजे जेवताना. मग म्हटलं असं कर, तू जेवणाच्या वेळा बदल म्हणलं तुझ्या सोडून देऊ. पण हे थोडं एकदम मध्यंतरी एकदम 4,000 मेगावॉटची डिमांड वाढल्यामुळे सगळे स्पीडर ट्रिप व्हायला लागले. तर आता माझी कल्पना आहे की 8-10-15 दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थित होईल. काय अडचण येणार नाही. थोडा वेळ लागतो कोणत्या गोष्टीला. महाराजांनी जे सांगितलं ते आम्ही करण्याची आमची भूमिका असते. आम्ही काही वेगळं काही मागत नाही. मी पहिल्यांदा आलो सप्ताह पाहायला, इथं जागा, महाराज म्हणजे जागा पाहिल्या. मला लक्षात आलं की कसं एकदा बोलवलं मला. या बाजूचे सगळे रस्ते तुमचे खराब झालेले होते. महाराज म्हटले आता काहीतरी करावं लागेल. 4 कोटी रुपये दिले, सगळे रस्ते महाराज पूर्ण झाले. जो सगळे रस्ते पूर्ण झाले. अजून काय लागतील महाराज सांगा, ती आम्ही द्यायची व्यवस्था करू. शेवटी सप्त्याला येणाऱ्या भाविकाला कुठे अडचण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पाणी आता भरपूर आहे, पाठ वाहतोच आहे ना. आंघोळीची अडचण राहिली नाही तुम्हाला. सप्ताह होईपर्यंत पाठ चालू ठेवू, काय अडचण नाही. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे महाराज आपल्याकडून की या राज्यावरचं जे घोंगावतं, जे सारखं दुष्काळाचं जे सावट आहे, परमेश्वराच्या कृपेने ते दूर झालंच आहे. निरंतरपणे आमच्या शेतकरी बांधव समाधान राहायला पाहिजे. जनतेला सुख समाधान मिळालं पाहिजे. प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण आपण करताना तो आशीर्वाद निरंतरपणे आपल्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे राहावा, एवढीच अपेक्षा महाराज आपल्याकडून आहे. आणि ती विनंती करतो पुन्हा एकदा सप्ताह समितीच्या सगळ्या सदस्यांना,
धनगरवाडी दिघी या पंचकृषीतल्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. धनगरवाडीच्या लोकांना एवढीच विनंती आहे, सप्ताहीपर्यंत तरी भांडू नका. सप्ताह उद्या ना, मग काय आपला कार्यक्रम चालूच आहे, पण सप्ताहीपर्यंत कृपया भांडू नका. महाराजांना म्हटलं, मला ते काही असं दिसतंय की काही धरलं समजा घ्या, आम्ही आहोतच मंडळी, आम्ही सेवेकरी आहोतच, चिंता नाही. पण धनगरवाडीच्या लोकांना विनंती, कृपया भांडू नका. आपल्या एवढं छोटं गाव होतं तरी महाराजांनी आशीर्वाद दिला, सप्ताह मिळाला, एक नवा इतिहास तुम्ही घडून दाखवा अशी माझी विनंती तुम्हाला आहे. सगळ्या परिसर एकत्र घ्या, नाही तर धनगरवाडीचे लोक एकटेच चालले. अरे दिघीचे लोक आहेत, अजून वाकडी आहे, लांडेवाडी आहे, चितळी आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.